गोकुळधाम रस्त्यावरील विजेचा खांब गायब झाल्याने भाजपच्या नगरसेविका प्रीती सातम संतप्त। पालिका आणि वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्रीती सातम यांनी फटकारलं। तात्काळ विद्युत खांब बसवण्याच्या प्रीती सातम यांची मागणी आहे। मिलन सबवेतील पाण्याच्या जलद निचऱ्यासाठी बीएमसी 5 क्षमतेचे पंप भाडे तत्वावर घेणार। पावसाळ्यामध्ये पूरस्थिती टाळण्यासाठी बीएमसीच्या स्थायी समितीत प्रस्ताव। मुंबईतील ऑरेंज गेट बोगदा प्रकल्पाच्या कामाची उच्चाधिकारी समितीकडून पाहणी। ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह प्रकल्पामुळे 40 मिनिटांचं अंतर अवघ्या 5 मिनिटात पार होणार। मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी 60 कोटी 11 लाख रुपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला। शहरातील विविध रस्ते आणि द्रुतगती महामार्गांच्या दुरुस्तीसाठी हा निधी खर्च केला जाणार। खर्चावरती स्थायी समितीत चर्चा होण्याची शक्यता। गोरेगावमधील मृणालीताई गोरे पुलावरील रस्ता उखडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जुना अहवाल पुन्हा चर्चेत। 2021च्या दक्षता अहवालामध्ये बांधकामातील अनेक त्रुटींची नोंद। गंभीर त्रुटी असूनही कंत्राटदारावरती केवळ किरकोळ दंडाची कारवाई। ठाणे घोडबंदर मार्गावरील प्रवास सुसाट होणार। गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग आणि मीरा भाईंदर उन्नत पूल प्रकल्प हा कार्यान्वित होणार आहे। मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीमध्ये प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे। वसईमध्ये अज्ञाताकडे 39 वर्षांच्या महिलेचा पाठलाग करून या अज्ञातानं विनयभंग केल्याचा प्रकार। अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल। कामावरून घरी पायी जात असताना अज्ञातानं विनयभंग केला। या प्रकरणी अज्ञात व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरू। कल्याणच्या उंबरड्यामध्ये जमिनीच्या वादातून 2 कुटुंबांमध्ये राडा। एका कुटुंबावरती लोखंडी रॉड, दांडके आणि चाकून हल्ला। मारहाणीमध्ये 2 जण जखमी झाल्याची माहिती। मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। खडकपाडा पोलिसांनी एकतर्फी तक्रार केल्याचा आरोप। कल्याणमध्ये क्लस्टर योजनेच्या कामात अडथळ्याची धमकी देत खंडणी उकळलेल्या प्रकरणी 3घांवर गुन्हा दाखल। ठाकरेंच्या सेनेच्या 2 तर शिंदे सेनेच्या एका महिला कार्यकर्त्यावरती कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्याच्या दुर्गम हिरडोशी खोऱ्यात मान्सूनच्या पार्श्वभूमीवरती धूळ वाफेवरती भात पेरणीला सुरुवात। तर पावसाची वाट न पाहता शेतकऱ्यांकडून पारंपरिक पद्धतीनं धूळ वाफेवरती भात पेरणीला प्रारंभ। पालीमध्ये सईबाई स्मारकाच्या कामाचा आमदार शंकर मांडेकर यांच्याकडून आढावा। स्मारकाचं काम चांगल्या दर्जाचं आणि लवकर पूर्ण करण्याच्या प्रशासनाला सूचना। बैठकीला ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांच्या सूचना। पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी बंद असतानाही पुलावरून वाहतूक सुरूच आहे। पादचारी पुलाच्या कामासाठी पूल बंद ठेवण्यात येणार होता। पुणे जिल्ह्यामध्ये सीआयडीकडून अवैध धंद्यांसंदर्भात माहिती देण्यासाठी 2 मदत केंद्र सुरू। दापोडी पोलीस चौकी आणि हडपसर भाजी मंडईजवळ ही केंद्र उभारली। 2 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची ही नियुक्ती। पुणे विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ई-सिगारेट आणि हुक्का फ्लेवर विक्रीसाठी आणणाऱ्या आरोपीला अटक। मोहम्मद फाईज फारुख शेख याच्याकडून सुमारे 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांवर दगडफेक प्रकरणी 500 जणांविरोधात गुन्हा दाखल। दगडफेक करणाऱ्या 2 जणांना अटक। कुदळवाडी चिखलीतील अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान पोलिसांवर दगडफेक। सचिन घायवळच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ। तर सचिन घायवळ आणि निलेश घायवळ एका विशिष्ट ॲपच्या माध्यमातून संपर्कात। पुणे पोलिसांची कोर्टात माहिती आहे। दौंड तालुक्यातील प्रकार उघडकीस आल्यानंतर पुणे जिल्ह्यात गर्भलिंग निदानाविरोधात विशेष मोहीम सुरू। जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये तपासणीचे आदेश। आरोग्य विभाग अलर्ट मोडवर। पुण्यामध्ये जानेवारीत होणारी ग्रँड टूर सायकल स्पर्धा 6 टप्प्यात पार। तर 1072 किलोमीटरच्या या स्पर्धेमध्ये शिवनेरी, आळंदी, लोणावळा आणि हिंजवडी मार्गांचा समावेश आहे। स्पर्धेसाठी रस्त्यांच्या कामांवरती 629 कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे।